Hello, welcome and welcome back to my YouTube channel. Woman in God. बाय आयशू, दरवाजा बंद कर जा. बाय. ठीक आहे. आणि आयशू आली आहे. आदिती आज आली होती. मी सकाळी गेली जॉबवरती, तेव्हा मग संध्याकाळी आदितीचा फोन आला की मी घरी आली आहे आणि तिने तिचे ड्रेस वगैरे जे पण होतं पिंक कलरचा, जी ती उद्या घालणार आहे फंक्शनमध्ये. उद्या लग्न आहे, सो ती उद्या तो ड्रेस घालणार आहे म्हणून ती आली होती. तिने तिचं मेकअप ड्रेस सगळं घेतलं, गेली. आणि आता आयशू आली आहे संध्याकाळीच. आणि आता आयशू उद्या जाईल सगळं ड्रेस वगैरे इकडनं घेऊन. सो आयशूसाठी मी आज खायला आणलं होतं. आणि मी आता एकटीच आहे जेवायला, तर मी माझ्यासाठी काहीच नाही बनवलं. दुपारची चपाती होती, तर थोडीशी भाजी बनवली. मी आता खाणार ते आणि मग झोपून जाणार. आणि आज मी हे नेल्स केलेत. तर मी आता एकटीसाठी कुठं जेवण बनवून 2 चपात्या होत्या, बस झाल्या मला. तसं पण रात्रीचं काय मी खाणार आहे, एकदम थोडंसं लाईट जेवण आहे. मी जास्त नाही खाणार आहे काहीच. सो 2 चपात्या आहेत, भाजी बनवली, ती मी आता खाते. गुड मॉर्निंग. बनवत आहे थोडंसं पनीर वगैरे, थोडंसं हेल्दी फूड, ब्रोकोली वगैरे. आणि थोडंसं पनीर वगैरे टाकून मी थोडंसं बनवते आहे. आणि शिमला मिरचीची भाजी बनवते. ॲड केलेला आहे ब्रोकोली, शिमला मिरची येलो आणि रेडवाली, आणि छोटे छोटे मका आणि छोटेवाली. आणि आता ॲड करणार आहे मी पनीर. मध्ये ॲड करणार आहोत आपण थोडंसं ब्लॅक पेपर. आणि आपली भाजी रेडी आहे. आपलं डाएट फूड तयार आहे. बनवत आहे मी शिमला मिरचीची भाजी. तर रेडी आहे खाण्यासाठी. आणि हे तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि हेल्दी डाएट फॉलो करा. आता जस्ट फ्रेश झाली आहे. आता टिफिन भरायचा आहे. आयशूचं फूड थोडं साईडला काढून ठेवायचं आहे. आयशू झोपली आहे आणि अदिती मोनू तिकडे आहेत अंधेरीला फंक्शनमध्ये. आज लग्न आहे, सो अदिती गेली, आयशू नाही गेले कारण का अर्ली मॉर्निंगला वेडिंग आहे. सो आयशू इथून नाही जाऊ शकली आणि तिथे पण ती नाही राहिली. तर ती रात्री घरी आली होती काल संध्याकाळी. सो मी तिथे गेल्यावर तुम्हाला अपडेट करेन. सो मी आता मॉइश्चरायझर लावलं आहे आणि थोडंसं लिप ग्लॉस लावलं आहे. इकडे जाऊन मी रेडी होईल. आता मी टिफिन पॅक करत आहे. नखांमुळे ना काम थोडं उशिराने होतं मला. आता मी निघते. नाश्ता जास्त काही केलेला नाही आहे, तिकडे जाऊन करेन. भूक लागली खूपच. टिफिन आता पॅक केलेली आहे. शिमला मिरचीची भाजी, राईस आणि हे माझं डाएटवालं फूड. आणि हे येता येता स्टेशनवर घेऊन आली. वाव. आणि या ग्रेप्समध्ये आहे विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट. तो तुम्ही सुद्धा खाऊ शकता, स्किनसाठी बेस्ट आहे. आणि मी आता आली आणि सकाळी जेव्हा मी निघाली तेव्हा मला अर्ध्या रस्त्यामध्ये पोचल्याच्या नंतर फोन आला की माझं पार्सल आलं आहे. मम्मी त्याला बोलली करून आत्ताच निघाली मी, नाही आहे घरी, तर तू खाली वॉचमॅनकडे ठेव. काल पण माझं एक पार्सल आलं होतं, मग मी रात्री कलेक्ट केलं. कुठलं आलं? कानातले ते आणलेले, ते दाखवले तुला रात्री. तर ते मी रात्री कलेक्ट केले येताना. तर आता परत माझे पार्सल आले सकाळी. आज फोन आला, मी बोलली तू वॉचमॅनकडे देऊन ठेव, मी रात्री घेईन त्याच्याकडून. मग त्याला तसंच ऑनलाईन पेमेंट केलं, म्हणजे 4 पार्सल आले. आणि हे आयशू नीच बस ना. आणि हे आयशू ओपन कर. काय बोलतात त्याला? नाही कोणतं नाही ग. हां, तर आयशू अनबॉक्स करते. सो मी ऑर्डर केलं. वाय यू लाफिंग? चांगलं आहे, छोटूस एवढं म्हणून असली. हां, हे घे, ब्लश साठी आहे. असंच घेतलं मी. एक मला दे. आली का? आली जरा काय घेऊन घे माझ्या सगळ्या Which वस्तू. one do you want? सी माय नेल्स. Which one do you want? I want both. No. No, I'm no, taking no, no. this one. I want pink. Then give me this one. Actually, I want both actually. I Both should. are same. Huh?
काहीच मला काय ना हे लोक देत नाही माझ्या वस्तू. मी जे पण घेते ना हे लोक लगेच घेतात माझ्याकडे. काही ठेवायला मागत नाही माझ्या वस्तू. माझं एक सवानावरला पार्सल येणार आहे, त्याचे पैसे द्यायचे. हो हिचं पार्सलचे पैसे मी मला तू 200 देणार आहे. कट कर हे. थांब. असं दाखव तरी कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये. हे बंदच आहे. हे लॉंग इयरिंग्स मला कधीपासून घ्यायचे होते. मी पण घालेन हे. असं दाखव. थांब. सो आयशूने जो स्पेक्स ऑर्डर केला तो पण मला पेमेंट करायला. बघा चष्मिश. ऑलरेडी चष्मिश आहे. हिला चष्मा होता लहानपणापासून आयशूला. आणि घरामध्ये ना सगळे अनबॉक्स केलेले बॉक्सेसच आहे. कधी हेअर मशीन येते, कधी काय ऑर्डर येते. सगळे बॉक्सेस एवढा पसारा झाला ना तर कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायला असे जमा झालेत. एवढं ऑर्डर केलेत. कसं वाटतंय? हे झालं एवढं झालं. तुझी साडी आली ना. ते पसारा येतो त्याच्यातून. हे आलं इयरिंग्स आणि दुसरं काय आलं? तुझा चष्मा आला आणि अजून बनवत आहे करेला फ्राय. आदिती मोनू हे लोक सगळे तिथे आहेत आणि फंक्शन मध्ये आहे. आदिती काल होतं लग्न आणि आज आहे रिसेप्शन. सो आयशू इथे आहे. आज आयशू जाईल रिसेप्शनसाठी. सो आयशू आता उठली आहे, आता आंघोळ करेल. तर मी तिच्यासाठी नाश्ता बनवत आहे, थोडंसं एनर्जी येईल. आणि तिला आवडतं हे सगळं असं खायला वगैरे. मी जे बनवते माझ्यासाठी तर ती पण खाते. तिला सुद्धा आवडतं खूप. सो तिला आता बनवते. काल तर तिने खाल्लंच नाही. संध्याकाळी आल्याच्या नंतर खाल्लं. मी तिला ठेवून गेली होती. आता ती उठली आहे, आता फ्रेश होईल ती आणि मग ती आज जाईल रिसेप्शनला. आणि तिचं चाललंय की मी आज काय वेअर करू, काय घालू. रात्री तिने मस्त ड्रेस वगैरे घातला होता, छान असं हे घातलं ते घातलं, हे घालू ते घालू मम्मी, हे काय करू मी. तिचं तेच चालली. मी लवकर उठ आणि सगळं करायला घे, नाही तर मग वेळ ह्याच्यामध्ये तुझा निघून जाईल. तर ती आता उठून फ्रेश होईल तिच्यासाठी. हे दिलं आयशूला बनवायला. अंडरआर्म्स एवढा टॅन झालाय. सो एक रोल ऑन जो आहे ना मी तो ऑर्डर केलाय तिच्यासाठी. तर तोपर्यंत मी तिला हे बिवले आज चण्याचं पीठला. जसं मग ती एव्हरी वीकमध्ये एकदा चण्याचं पीठ आणि हे सगळं लावते, मी तिला देते. तर आज अंडरआर्मसाठी तिला मी चण्याचं पीठ, चण्याचं पीठ, रोज वॉटर, हळद, मुलतानी माती, थोडंसं दूध ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी. आणि तिला बोली हे मिक्स करून थोडंसं अंडरआर्म्सला लावून ठेव. आणि रात्री तिने एक मास्क सुद्धा. आणि एव्हरी ट्यूजडे अँड सॅटर्डे पाण्यामध्ये आंघोळ करताना मीठ घालून आंघोळ करा तुम्ही सुद्धा. ट्यूजडे म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करा. तुमची जी पण नेगेटिव्हिटी, जे पण ब्लॉकेज आहे लाईफमध्ये ते सगळे निघून जातात. तसा वेळ आहे. सो थोडासा वेळ आहे माझ्याकडे. सो मी विचार केला तो आधी तिने ना मास्क ऑर्डर केला होता. तर मी विचार केला थोडासा मास्क लावते मी फेसवर माझ्या. ॲक्च्युली फोरहेड टॅन झालं आहे. इथे थोडंसं ना अनइवन स्किन टोन दिसते तुम्हाला. कुठे कुठे लाईट, थोडंसं डार्क, म्हणजे थोडंसं लाईट पिगमिटेशन सारखं, थोडंसं जास्त नाही आहे पण तसं थोडंसं स्किनमध्ये मला वाटतं आहे. सो मी थोडंसं तो मास्क लावते, बघते ह्याचा रिझल्ट कसा आहे. आणि जे प्रोडक्ट मी यूज करते ना फॉक्सटेलचे त्याचाच मास्क हा आदितीने ऑर्डर केलेला आहे. सो मी अप्लाय करते. सो हा जो फॉक्सटेलचा मास्क आहे, जे मी प्रोडक्ट यूज करते स्किन केअरसाठी फॉक्सटेलचं, त्याचाच हेअर मास्क आहे हा. हेअर मास्क बघा मी किती हे आहे की एवढं मी हेअरचं करून 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 एवढं हे झालं की डोक्यातलं म्हणजे हेअर मास्क, शॅम्पू, कंडिशनर हे सगळं डोक्यातनं जातच नाही आहे माझ्या. घरी आहे तरीसुद्धा. सो आपण बघूया, ट्राय करूया. सो बघूया लावून. ह्याच्यासाठी हे ॲप्लिकेटरसुद्धा त्या लोकांनी दिलेलं आहे.
आपण हे ब्रशने किंवा हाताने सुद्धा अप्लाय करू शकतो. डोळ्यांच्या खाली नाही लावायचा आहे. आपल्या डोळ्याच्या खाली जो एरिया असतो तो खूप सेन्सिटिव्ह असतो. सो डोंट अप्लाय ऑन युअर डार्क सर्कलसाठी हा मास्क यूज नका करू. अंडर आईज, सो अंडर आयसाठी हे तुम्ही यूज नका करू. तेवढा एरिया तुम्ही सोडून द्या. जास्त पण अप्लाय नाही करायचं, एकदम पातळ लेयर तुम्हाला लावायचा आहे. चला बस झालं, आपल्या हातानेच लावते मी. सो तुम्ही सुद्धा जे पण घरामध्ये जे वुमन आहेत, स्त्रिया आहेत, घरी काम करतात, कधी आपल्या हस्बंडसाठी टिफिन, मुलांसाठी टिफिन, जे जॉबला जातात त्यांच्या घरामधले सगळे, आणि त्या लेडीज घरात आहेत. सो त्यांनीसुद्धा थोडं स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर लक्ष द्या. घरातली कामं मी तुम्हाला माझ्या खूप पहिल्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितली, घरातली कामं तर होतच राहतात, किती केलं तरी घरातली कामं कधी संपत नाही. तर प्लीज ताईंनो, जे पण आहे स्त्रिया, त्यांनी स्वतःवर सुद्धा लक्ष द्या. आणि जसं तुमचं 35 लाईक 40 एज तुम्ही क्रॉस करता, 45पर्यंत जर तुम्ही जरी आलात तरी 40च्या नंतर आपले पाय दुखतात, हात दुखतात, शोल्डर मोस्ट ऑफ टाईम तुम्ही पाहाल ना तर आपलं शोल्डर पेन होतं. सो कधी झोपण्यामध्ये, कधी असं काय आपण जे उशी यूज करतो त्याच्यामुळे कधी आपल्याला स्पॉन्डलाइज होतात कधी. सो ते खूप पेन खूप जास्त होतं आणि आपल्याला घरातली कामं करायची असतात. सो त्याच्यामुळे ते खूप दुखतात सुद्धा. सो तुम्ही डेली एक्सरसाइज प्लीज स्टार्ट करा. एक्सरसाइज खूप मस्ट आहे. जर तुम्ही एक्सरसाइज केलं डेली रुटीनमध्ये तर तुम्हाला डॉक्टरसाठी म्हणजे डॉक्टरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल, तुम्ही फिट राहाल लाईफमध्ये. सो प्लीज ताईंनो, तुम्ही मस्त डेली रुटीनमध्ये स्टार्ट करा एक्सरसाइज, योगा. जरी योगा तुम्हाला वेळ नाही मिळत आहे पण एक्सरसाइजचं स्टार्ट करा, जे तुम्हाला सगळ्या डॉक्टरांपासून लांब ठेवेल आणि तुम्ही फिट राहाल हमेशा. सो एक्सरसाइज खूप मस्ट आहे आपल्या लाईफमध्ये. तुम्ही प्लीज ते फॉलो करा, थोडासा वेळ काढा. कामं तर होतच राहतात, कधी संपणार नाही आहेत आपली कामं. सो प्लीज एक्सरसाइज करा. तुम्ही स्वतःच बघाल तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट कराल ना, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुम्हाला एनर्जेटिक तुम्ही फील कराल. तुम्ही स्वतः तुम्ही ते करा, प्लीज करा. आणि मला कमेंटसुद्धा करून सांगा की आम्ही एक्सरसाइज स्टार्ट केली आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक जाणवला आणि काय लाईफस्टाईल चेंज करा तुम्ही सुद्धा थोडीशी. तुम्हाला कॉन्फिडंट येईल लाईफमध्ये एक्सरसाइज केल्याने. तुम्ही फिट राहाल, तुम्ही एनर्जेटिक फील कराल. सो प्लीज सगळ्या लेडीज, मुलींनो, तुम्ही सुद्धा एक्सरसाइज, तुम्ही तर आत्ता तुमच्याकडे खूप वेळ आहे, तुम्ही आत्तापासूनच एक्सरसाइज स्टार्ट करा. आणि तुमचं डेली रुटीनमध्ये तुमचं हेल्दी डाएट फॉलो करा, एक्सरसाइज स्टार्ट करा, स्वतःला वेळ द्या. आणि लाईफमध्ये तुमची जी कामं आहेत ती सुद्धा करा. स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःसाठी जगा. घरच्यांसाठी तर आपण जगतोच, स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या थोडंसं. ताईंनो प्लीज एक्सरसाइज करा. तुमचे जे हात पाय सगळं दुखतात त्याच्यासाठी एकच इलाज आहे, एक्सरसाइज करा. तुम्हाला जर फ्लेक्सिबल राहायचं असेल लाईफमध्ये तर एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे. नाही तर मग हात दुखणार, पाय दुखणार, शोल्डर पेन इथे बघायला होणार नाही तुम्हाला, इथे बघायला होणार नाही. तर मानेचे असे खूप काही एक्सरसाइज आहे, सेम मी सुद्धा करते आणि तुम्ही सुद्धा करा. तर तुम्हाला ह्या सगळ्या. हो, आपला मास्क आता लावलेला आहे आणि मी हे एकच हाताला माझ्या नेल एक्सटेन्शन केलेलं आहे, कारण का या हाताने नाही केलं आहे, कारण का कामं करायची असतात भाजी. आणि मी तुम्हाला सांगेन, तुम्ही जर किती पण महागड्या क्रीम, किती पण मॉइश्चरायझर महागड्या यूज केलं तरी त्याच्यापेक्षा तुम्हाला सोपा घरगुती इलाज हा आहे की तुम्ही प्राणायाम करा, योगा करा. हे तुम्हाला खूप आतूनच सुंदरता देतं. तुमचे फाईन लाईन रिंकल्स तुम्हाला लांब ठेवतं, तुम्हाला तुमची एज लांबच ठेवते तुम्हाला.
तुम्ही आतूनच तुम्ही फील कराल की तुम्ही खरं तुमचं माइंड पण एकदम शांत होणार, तुमची स्किन आपोआप तुम्ही यंग दिसायला लागाल. तर प्राणायाम करा, प्राणायाम, प्राण आहे तो आपला, तो तुम्ही प्राणायाम नक्की करा. हे महागाडे क्रीम हे ते काही नाही, ह्याच्यापेक्षा बेस्ट उपाय आहे जो तुम्हाला फ्रीमध्ये आहे. प्राणायाम करा आणि स्वस्थ राहा माझ्यासारखं. हा आपला मास्क ड्राय झाला आहे, आता मी हा वॉश करणार आहे. घरातली कामं काही संपत नाही आहेत. मी फ्रेश झाली जस्ट रिसेप्शनसाठी, ती इथूनच रेडी होऊन चालली. तर तिला मी थोडंसं ड्रेस वगैरे सगळं सेट करून दिला, व्यवस्थित लावून दिलं. मी बोलली तिला आईशिवाय मम्मीशिवाय तर चारा होत नाही तुमच्या लोकांना ना, मम्मीच लागते शेवटी सगळ्या कामासाठी. मम्मीशिवाय मेकअप खोलून बसले बघा. लागले ती अदितीचं, माझं, मोनूचं बघून बघून एकदम मस्त मेकअप करायला लागली आता ती. मस्त सगळं करते आता व्यवस्थित, मेकअप वगैरे. थोडसा ना ब्राऊन शेडने हे कर. नाही वर पण कर. भावाला बघा मोबाईल पूर्ण तोडून टाकला. तिला मी बोलली की ऐशू गाडी ट्रेनमध्ये जेव्हा चढत असेल ना तेव्हा फोन बॅगेमध्ये ठेवायचं, कारण का एवढी क्राऊड असते ना ट्रेनमध्ये, नंतर बॅगेमधनं काढायचं. पण ऐकत नाही, बस मोबाईल पण हातात, चढायची घाई, सगळे क्राऊडमध्ये पडला मोबाईल हातातून ट्रेनमध्ये, तुटला. हा तिसरा का चौथा फोन. याच्या पहिला तिच्याकडे आयफोन होता, आता अँड्रॉइड वापरते माझा. आणि बोलते आता आयफोन घेऊन दे. बघा कशी करते आपल्या हातानेच मेकअप. बार्बी डॉल बनते. मी आहे छान. असा हात दाखव ना. हे वेअर केलेलं ऐशूनी रिंग्स, जे मी मिशोवरून ऑर्डर केले होते. काय माहिती मला, मी मम्मी हात का असे झालेत मॉइश्चर, काय शिमर नाही, शिमरने हात धुला तर तोंडासारखं लागत राहील. हे ना मी स्विस ब्युटीचं शिमर ना ऑर्डर केलं होतं, खूप छान आहे. खूप छान आहे. ग्लिटरी पार्ट्स पण नाही दिसत शिमर. हा 1.5 वर्ष झालं मी त्याच्या 1.5 वर्षापूर्वी ऑर्डर केलं होतं. कुठे बाहेर जायचंय तुम्हाला, वेडिंग या पार्टी, कधी कुठे नाईट पार्टीला वगैरे, तर तुम्ही ते ना तुमच्या बॉडीला असं शिमरी टाईप लावू शकता. खूप छान ग्लो करतं तुमचं बॉडी, खूप छान वाटतं ते असं बघायला. म्हणजे समोरून व्यक्ती तुम्हाला असं बघेल तर वाव असं शिमर वाटेल, तुम्ही शिमरी. छान तयार झालेली आहे, मस्त प्रिन्सेस वाईफ येते. पिंकी पिंकी केस पहिलं बाजूला कर. बघा हा तिने स्वतःच मेकअप केलेला आहे तिच्या. गुड मॉर्निंग. आणि घरी कोण नाही आहे, ऐशू पण गेली तर रात्री तिथेच राहिली, उशीर होईल म्हणून. तर आणि मी आता उठले, पोहे बनवते. जेवायला या संडे आहे. आज मी काय टिफिन नाही आणली होती, सकाळी फक्त नाश्त्यामध्ये मी पोहे घेऊन आली होती. सो बिर्याणी ऑर्डर केली होती आणि जेवायला सुद्धा वेळ नाही मिळाला, एवढे क्लायंट्स होते. सो आता किती वाजलेत, 4:30 वाजून गेलेत आणि मी आता खाते. अर्धी बिर्याणी खाल्ली आणि क्लायंट होती तर गेली, क्लायंट केलं अटेंड. त्याच्यानंतर परत रिटर्न येऊन मी आता बिर्याणी खाते. पण इतकी बिर्याणी थंड झाली एकदम, आणि आता खायला जरा पण मजा येत नाही आहे. तरी पण भूक लागली, खावीच लागणार आहे आपल्याला बिर्याणी. तुम्ही पण या बिर्याणी खायला. बघा माझी बिर्याणी प्लेट आहे, पण ही घासणार कोण म्हणून ह्याच्यातच खाते. आणि रात्रीचे 12:45 वाजलेत आणि मी घरी आता पोहोचली आहे. आता बस मी बिल्डिंगपर्यंत पोहोचेन. इतकी उशीर, आज खूप क्लायंट्स होते त्याच्यामुळे इतका उशीर झाला. 11:30च्या नंतर मी निघाली आहे. येता येता इतका उशीर झाला. आणि त्यानंतर मग मला स्टेशनवरून उतरल्याच्या नंतर ऑटोसुद्धा मिळाली नाही आहे. आणि आता मी चालत चालली आहे. बस आता पोहोचेन. आणि ते आमच्या घराच्या इथे ना बाजूलाच पोलीस स्टेशन आहे, एकदम जवळ. म्हणजे काय असं भीती नाही आहे असं इथे काय असं. ठीक आहे, बस आता पोहोचेन. आणि भूक पण लागली आणि घरी आज काही जेवण नाही, कारण का सकाळी मी फक्त पोहे बनवले होते आणि ते टिफिनमध्ये घेऊन गेली होती. नाही आम्ही आज जेवणसुद्धा नव्हतं घेऊन गेले, बाहेरून बिर्याणी खाल्ली होती तेच. आणि आता घरी काहीच नाही आहे खायला. आणि आता मी कधी बनवणार, आता चाय आणि काहीतरी मी नाश्ता बनवून खाईन आणि मग झोपून जाईन. मग मे बी लाईट तर दिसते चालूवरती. ऐशू असेल घरी, कारण का ऐशूचा कॉल आला होता मला
की मम्मी भूक लागली आहे मला, घरी काय नाही आहे. तर आणि ती तर काय बनवत नाही, तिला तर येत नाही असं काय बनवायला, आणि तिला देत पण नाही मी बनवायला, गॅस वगैरे चालू करायला देत नाही मी तिला. मग ते ती पण उपाशी असेल, बघते आता काहीतरी. तिला बोलली काय असेल ते खा, तसं तर मी आणून ठेवते छोटं मोठं खाण्यासाठी वगैरे घरामध्ये. ते तिने खाल्लं असेल. बस आता पोचेन मी, बघते घरी जाऊन. आता पोचली मी. आणि ऐशू झोपली होती ती. असं वाटतं कोणतरी बनवून द्या आणि मी खाऊ. दुखायला लागलेत ना माझे.